नमस्कार, मी लतिका। आज आपण लसणाच्या पातीची भजी बनवूया। त्यासाठी बघा लसणाचे पात घेतलेले, स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले, एकदम गोल आकाराचे असे। कसं थंडीच्या दिवसात खूप लसूण भेटतो असं पातीचा, तर ह्याच्या चटण्या वगैरे तर खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आणि ह्याच्यामध्ये तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं, त्यात लसूण टाकायचं नाही कारण हे पातीचं लसूण आहे। खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की कांद्याची पात असेल तर अशा पद्धतीचे एकदम प्लेन असते बघा, असं पकडलं की। आणि जे आपली कांद्याची पात असते ना, अशी नळीसारखी असते, आतमध्ये पर्यंत असं होल असतं, त्याला हे चपटे असतं। आता हे काय करते, मिक्सरला मी बारीक करून घेते। मिक्सरला बघा फिरवून घेतलेलं आहे। आणि आपल्याला पेस्ट करायची नाही, पाण्याचा वापर करायचा नाही, आपल्याला हे दरदर पाहिजे बघा अशा पद्धतीमध्ये मोठं मोठं। तर हे मी मिक्सर काढून घेते, वाडग्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं बेसन पीठ 1 वाटी, वजनी म्हटलं तर 150 ग्रॅम टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं की मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला, जास्त पण बारीक नाही आहे। त्यात टाकायचे थोडासा कढीपत्ता, त्यानं चांगली चव येते। धने जिरे पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे, छोटा अर्धा चमचा ओवा हातावर मी चोळून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद, त्यात टाकणारे मी चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे आपल्याला 2.5 चमचे एकदम बारीक रवा आहे बघा, एकदम बारीक। आता तुम्हाला एक सांगते कमेंट, मला एक अशी कमेंट आली होती की चण्याच्या पिठाचीच भजी होतात का? तर सगळ्या पद्धतीची भजी मी अपलोड केलेली आहेत, सगळ्या पद्धती। असं नाही की चण्याच्या डाळीचंच पीठ, पण आपले पहिल्यापासून चण्याच्या डाळीच्याच पिठाची भजी बनवली जात होती। आता मूग डाळ, मसूरची डाळ ह्यांचे सगळ्यांच्या भजी आपल्या अपलोड झालेल्या आहेत। ह्याला तर काय करायचं माहिती का, जेवढं होता होईल एवढं असं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर 2 चमचे तुम्ही ह्याच्यात अजून पण तांदळाचं पीठ टाकू शकता। जरी आपण बारीक रवा टाकला ना, तरी पण तांदळाचं पीठ टाकलं तर चालू शकतं। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर। काय होतं, भजी खाल्ल्यानंतर कुणाकुणाला बाधतं, तर त्यासाठी जरूर ओवा आणि हिंग पावडर टाकावी। तुम्ही टाकता का नाही जरा मला कमेंट करून सांगा। ह्याच्यामध्ये बघा एक मुठभर कोथिंबीर अशी जास्त बारीक पण आहे, अशी मोठी मोठीच कापून घेतलेली आहे। ह्यात टाकायचे आपल्याला पाणी। तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसणाची पात बारीक केली ना, त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। आपण थोडं थोडं पाणी टाकूया, एकदम पाणी नाही टाकायचं, आणि मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। पाणी एकदम मी थोडंसं वापरलं होतं, जास्त काय वापरलं नव्हतं। आता काय करणार आहे माहिती आहे का, त्याला नुसतं असं हाताने मी फिरवत राहणार आहे, एक 2 ते 3 मिनटं फक्त। मस्त असं बघा फेटून घेतल्याप्रमाणे बरं का, नुसतं असं कालवत राहायचं। एक 2 ते 3 मिनटं मी चांगलं कालवून घेतलेलं आहे बघा। आणि रवा जे होता ना एकदम बारीक, जर तुमच्याकडं मोठा असेल का नाही तर थोडा मिक्सरला जरी फिरवला तरी चालेल। तर एवढा सोडा टाकणार आहे, नाही टाकला तर चालेल। जेव्हा आपण पीठ फेटतो ना त्या टायमाला मग तुम्ही सोड्याची पण गरज होत नाही, त्यात थोडंसं तेल टाकलं तरी चालेल। सोडा मी थोडंसं 1 चमचाभर पाणी टाकलेलं आहे। हे पीठ काय आपल्याला जास्त असं पातळ वगैरे करायचं नाही, घट्टच करायचं आहे। सोडा टाकल्यानंतर पण मी 2 मिनटं चांगलं असंच मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याला काही ठेवायची गरज नाही आहे। जर जाड रवा टाकला ना तर एक 5 मिनटं तरी तुम्ही झाकून ठेवू शकता, आणि लास्टला मग सोडा टाका, नाही तर गरम गरम तेल टाका। तेल गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम। ही भजी काय बारीक गॅसवर, मोठ्या गॅसवर असं काय सांगायची गरज नाही, फास्ट गॅसवर जरी तुम्ही केली तरी चालेल। छोटे छोटे सोडून घ्यायची, खूप छान लागतात। थंडीच्या दिवसात का नाही लसूण खाल्ल्याला पण चांगला असतो, तर ते लसणाचे पात वगैरे भेटते तर जरूर चटणी म्हणा, तुम्ही अशी भजी म्हणा, अशा काय काय वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी बनवून खाऊ शकता। तर मी थोडीशी सोडून घेते, मस्त असं सोडून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम, आणि ह्यांना करायचे गोल्डन कलरवर आपल्याला फ्राय। हलवून घेऊया, मस्त अशा आतून जाळीदार आणि चविष्ट होतात बरं का। ह्या भजीची तुम्ही ग्रेव्हीवाली भाजी बनवू शकता, सुकी भाजी बनवू शकता। तुम्ही जर कढी बनवत असाल का नाही तर त्या कढीमध्ये पण तुम्ही हे सोडू शकता, खूप छान लागतात, करून बघा। खूप रेसिपी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते आणि हमेशा काहीतरी वेगळं दाखवते। तुम्हाला असं वाटतं का मी काहीतरी वेगळं दाखवते तर मला जरूर आज कमेंट करून सांगा। आता ह्याला काय जाऊ चांगलं फ्राय करून घेऊया। मस्त असा कलर आलेला आहे, छान असे करून घेतले तर त्यांना आपण काढून घेऊया। भजी जरा सुद्धा बरं का तेलकट होत नाहीत, अशी राहतील, छान लागतील। आणि तुम्हाला मी एक लगेच तोडून पण दाखवते, हे बघा। आता जर तेलकट असते तर वरून बघा तुम्हाला तेल दिसलं असतं, खाली काढून घेतल्या हे बघा। आतून एकदम जाळीदार, एकदम सॉफ्ट, आणि चवीला खूप छान। खूप गरम आहे तरी पण मी तोडून दाखवलं। अशा पद्धतीने मी राहिलेले करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।